संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार. पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांचे भारत पुरावे देणार. पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार. सूत्रांची माहिती. धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसला टार्गेट केलं. भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त. यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान. भारतीय हवाई दलाची माहिती. शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं. तिन्ही दलप्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना. युद्धबंदी संदर्भात लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींची पश्चिम क्षेत्रातील सैन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. सीमा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास जशास तसं उत्तर द्या, उपेंद्र द्विवेदींच्या सूचना. पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात. पंजाबच्या गुरुदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठक. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री उपस्थित राहणार.